नमस्कार. आज 6 जुलै 2023 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा पहिली बातमी, राष्ट्रवादीमधील संघर्ष निवडणूक आयोगाच्या दारात. सर्वांना माहिती आहे NCP म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अगदीच स्प्लिट झालेली आहे व जे मागच्या वर्षी झालेलं होतं म्हणजे तेच राज्य आणि तोच पेच उभा झालेला आहे. फक्त लास्ट इयर पार्टी कोणती होती तर शिवसेना होती. यावर्षी आता राष्ट्रवादी आलेली आहे. मग पहा, सर्वांना माहिती आहे 2 जुलै रोजी काय झालं पहा, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ओके, मग यांनी 2 जुलै रोजी पदाची शपथ घेतल्यापूर्वीच म्हणजे 30 जून रोजी यांनी काय केलेलं आहे, निवडणूक आयोगाकडे कॅवेट दाखल केलेला आहे, ज्याला आपण ॲफिडेव्हिट म्हणतो, की जे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आहे म्हणजे राष्ट्रवादी पार्टी आहे, राष्ट्रवादी पक्ष जे आहे ते त्याचा अध्यक्ष मी आहे व त्याची जी सर्व आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हे जे नाव आहे किंवा त्याचं जे सिम्बॉल आहे घड्याळ, हे सर्व माझ्याकडे यावं यासाठी त्यांनी 30 जून रोजीच हे काय केलं होतं, ॲफिडेव्हिट फाईल केलं होतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे. मग यावरून आपल्याला काय सुचत आहे किंवा आपल्याला काय दिसत आहे, तर ही पूर्व तयारीनिशी बंड झालेला दिसत आहे. ओके, म्हणजे पूर्व ते नियोजित आहे, कारण 30 जूनला तशा पद्धतीने त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे काय फाईल पास केली व 2 जुलैला त्यांनी काय केलं, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे हे सर्व जर पाहिलं आपण, याची एक एक जर गोष्टी जर जोडवत गेल्या आपण, तर आपल्याला इथं डायरेक्टली दिसतं की हे प्लॅनिंगने केलेलं बंड आहे असं आपण तिथं डायरेक्टली म्हणू शकतो. आता हे बंड आहे किंवा काय नाही ते आपल्याला बोलायचं नाही, परंतु वृत्तपत्रामध्ये तर ते बंड दिलेलं आहे त्यामुळे मी बंड बोललं. ओके, कारण पहा आता अजित पवार यांच्या जर भाषेत बोललं तर त्यांनी अगदीच त्यांची विचारधारा म्हणू शकतील किंवा एकनाथ शिंदे यांनी पण तेच म्हटलेलं होतं की आम्ही विचारधारेला वगैरे चालून गेलेलो आहोत. ते आपल्याला त्याचा मुद्दा वगैरे पाहायचा नाही, परंतु MPSC आणि UPSCला काय विचारतं ते आपल्याला पाहायचं आहे. मग पहा, हेच आता न्यूज जर आपण द हिंदूमध्ये पाहिली, द हिंदूमध्ये पण इथं दिलेलं आहे MPs आणि MLAचं सपोर्ट त्यांनी घेतलेला आहे ॲफिडेव्हिटमध्ये. ओके, मग पहा किती जणांचा सपोर्ट घेतला, MPs आणि MLAs मिळून 40 जणांचं सपोर्ट त्यांनी घेतलेला आहे व हे स्वाक्षरीनिशी म्हणजे 40 जणांच्या स्वाक्षरीनिशीचं जे ॲफिडेव्हिट आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे पास झालेलं आहे. अगदी हेच अशाच पद्धतीने झालेलं होतं. पहा, एकनाथ शिंदे यांनी काय केलं होतं, MPs म्हणजे राज्यसभेमधील त्यांनी MPs आजपर्यंत घेतलेले नव्हते, जिथं की म्हणजे फक्त त्यांनी लोकसभेचे MPs घेतले होते आणि MLAs फक्त विधानसभेमधील घेतलेले होते. ओके, विधान परिषदेच्या MLAsला त्यांनी एकनाथ शिंदे यांनी हात लावलेला नव्हता. आता राष्ट्रवादीबाबतचे जे MLA कोण कुणाकडे आहे हे आपलं अद्याप समजलेलं नाही आहे, परंतु एकनाथ शिंदे गटांबाबतचं समजून आलेलं होतं तेव्हा आपण पाहिलेलं होतं की MLAs जे की विधानसभेचे आहेत ना ते अगदी एकनाथ शिंदेसोबत होते. त्यानंतर MPs म्हणजे जे खासदार आहेत जे की लोकसभेचे आहेत ते फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. बाकी राज्यसभेचे खासदार आणि विधान परिषदेचे आमदार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. म्हणजे हे कशामुळे तसं होत आहे, तर इथं काय हे प्लॅन्ड होतं. ओके, हे जे सर्व काही आहे ना ते प्लॅन्ड होतं. मग हे प्लॅन्ड कशामुळे आहे हे तुम्हाला म्हणजे वाटत आहे का, किंवा असं कशाबद्दल त्यांनी फक्त राज्यसभेमधलेच म्हणजे फक्त लोकसभेमधले घेतले, राज्यसभेमधले का घेतले नाहीत, असं तुम्हाला पण कुठेतरी प्रश्न पडलं असेलच. ओके, मग त्या प्रश्नावर आपण आता चर्चा करूयात. पहा, ही जी केस आहे म्हणजे अगदीच याचं उदय जर फार पूर्वीपासून झालेला आहे. इंदिरा गांधी यांची केस 1969, त्यानंतर PC जोशी केस 2008, शिवसेना केस 2022, त्यानंतर NCP केस 2023. ओके, हे अशा पद्धतीने 4 केस आपल्या समोर ठेवता येतात. ओके, आता पहा, ही मी केव्हा तयारी करून ठेवलेली होती, तर तुम्हाला माहिती असेल की पंजाबमध्ये पण डिवायडेशन झालेलं होतं म्हणजे सिंधू यांची पार्टी आणि कॅप्टन सिंग यांची पार्टी. ओके, म्हणजे या दोघांमध्ये पण विभाजन झालेलं होतं काँग्रेस पार्टीचं. ओके, तेव्हा पण ही केस स्टडी आपण म्हणजे तेव्हा आपण ही घेतलेलं नव्हतं, म्हणजे न्यूज ॲनालिसिस वगैरे तेव्हा नव्हतं, परंतु 2019-21ची माझे नोट्स आहेत त्यामधून हे घेतलेलं आहे मी. तर पहा, आता हे राजकीय पक्ष विभाजन झाल्यानंतर नेमकं काय होतं ते आपण पाहूयात आता. ओके, पहा, पक्षात विभाजन झाले असतं, इलेक्शन कमिशन स्वतःहून कार्य करत नाही. ओके, आता पहा, एखादी पार्टी आहे जसं की राष्ट्रवादी पार्टी, त्या पार्टीमध्ये काही का होत नाही, इलेक्शन कमिशन स्वतःहून तिथं सो मोठं दखल घेत नाही. त्यामुळे पहा, 30 जून रोजी काय करावं लागलं, अजितदादा पवार यांना काय तिथं टाकावं लागलं की बाबा मी पार्टी स्थापन केली आहे किंवा हे राष्ट्रवादी पक्ष माझा आहे, मी या पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे जे सिम्बल आहे आणि जे त्याचं नाव आहे ते माझ्या पार्टीकडे किंवा माझ्या गटाकडे यावं असं त्यांनी डायरेक्टली तिथं फाईल केलं होतं 30 जून रोजी. बरोबर, मग पहा इथे तेच आहे, स्वतःहून ही कार्य करतं का, बिलकुल कार्य करत नाही इलेक्शन कमिशन. मग 1961 पहा, इलेक्शन कमिशनने इलेक्शन कंडक्ट रूल्स निर्णय घेऊ शकते असं त्यांनी दाखल केलं. म्हणजे याच्यापूर्वी पहा, 1950ला आपलं भारत देश स्वतंत्र झाला किंवा भारतीय घटना अंमलात आली तेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं. 1950 आणि 1951ला काय रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट आले. ओके, अद्याप
भारताची जी लोकशाही आहे किंवा जे भारताचं जे संविधान आहे ते सुरू झालेलं होतं 1950मध्ये. मग त्यावेळेस असं काही पार्टीचं फुटणं वगैरे काही झालेलं नव्हतं. त्यामुळे पहा इलेक्शन कमिशन पण नव्याने स्थापन झालेलं होतं, बरोबर. मग 1961 रोजी म्हणजे 1961मध्ये पहिल्यांदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने इलेक्शन रूल्स घेऊन आलं. ओके, इलेक्शन कंडक्ट रूल्स म्हणून त्यांनी घेऊन आले. मग त्यानंतर यामध्ये 1961च्या रूल्समध्ये त्यांनी काय सांगितलं की टेस्ट ऑफ मेजॉरिटी इथं होईल. म्हणजे मेजॉरिटी जी टेस्ट असते त्यानुसारच आम्ही कोणताही निर्णय वगैरे इथं घेणार आहोत असं त्यांनी पहिल्यांदा तिथं स्पष्ट केलं. ओके, 1961मध्ये. त्यानंतर मग पहिल्यांदा पार्टी कोणती स्प्लिट झाली होती पहा. म्हणजे पार्टीचं पहिल्यांदा कोणत्या विभाजन झालेलं होतं असं जर तुम्हाला प्रश्न जर कदाचित आला तर तुम्हाला पण माहिती असायला हवं. INC म्हणतात सर्वजण, परंतु INC मध्ये स्प्लिट पहिल्यांदा झालं नव्हतं. तर 1964मध्ये CPI मध्ये स्प्लिट झालं होतं, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. ओके, आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं ओरिजिन कुठं आहे हे आता हे तुम्हाला होमवर्क असेल. ओके, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, MN रॉय. ओके, आता हे जे सर्व आहे ना ते बॅकवर्ड लिंकेजेस आहेत. यांची पार्टी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये हीच पार्टी स्थापन झाली होती. त्या पार्टीचं पुढेच जाऊन काय झालं 1964मध्ये मार्क्सवादी म्हणजे CPI, फक्त सिंपल CPI आणि CPIM अशा दोन पक्षामध्ये याचं काय झालं विभाजन झालं 1964मध्ये. ओके, इथपर्यंत मला समजलेलं असेल. मग त्याच्यानंतर पुढे या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सक्सेसफुली युज्ड रूल्स. कारण पहा 1961मध्येच त्यांनी रूल्स आणले होते. मग अगदी 1964ला CPIची पार्टी फुटली. मग लगेच त्यांना समजलं की बाबा टेस्ट ऑफ मेजॉरिटीनुसार आपण याचा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी इथं निर्णय वापरला व हे सक्सेसफुली तिथं पास झालं. ते सक्सेसफुली निर्णय वगैरे तिथं घेतला गेला. त्यानंतर मग पुन्हा अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पण जाग आली की बाबा असं झालं तर पुढे काय करायचं. कारण पहा या पार्टीमधला आपण हे म्हणजे मेजॉरिटीच्या बेसिसवर तर निर्णय दिलेला होता, परंतु इथं फक्त इलेक्शन कंडक्ट रूल्स होते. फक्त तिथं काय होते इलेक्शन कंडक्ट रूल्स होते. अद्याप त्यांनी नाव किंवा त्याचं जे सिम्बल आहे त्याबाबतचे रूल्स वगैरे यामध्ये होते का. त्यांनी जे 1961मध्ये जे रूल्स आणले होते त्यामध्ये ते बिलकुल नव्हते. मग त्यासाठी पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने 1968मध्ये इलेक्शन सिम्बॉलचे जे रूल्स आहेत ते घेऊन आलं. ओके, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पण इव्हॉल्व करत होती. त्यानुसार 1968मध्ये इलेक्शनच्या सिम्बॉलचे रूल्स आले. मग यामध्ये पण त्यांनी म्हटले की रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 व्हाया मेजॉरिटी. ओके, इथं पण त्यांनी CPI जी पार्टी फुटलेली होती त्या पार्टी जेव्हा आपण मेजॉरिटीचे निर्णय घेतलेले होते त्याच बेसिसवर यांनी काय म्हटलं 1968चे रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर ऑफ सिम्बॉल्स 1968 हे कशा अंतर्गत देता येतील तर मेजॉरिटीनुसारच देण्यात येईल असं त्यांनी 1968मध्ये म्हटलं. 1968मध्ये म्हटल्यानंतर पहा अगदी आता भारताचा इतिहास थोडासा तुम्ही समजा. 1968ला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे काय झाले रूल्स वगैरे चेंज झाले. मग आता इथंच पहा याच बेसिसवर पहा तुम्ही 1964ला काय आहे जवाहरलाल नेहरू यांचं निधन आहे, बरोबर. मग 1965ला म्हणजे आपलं युद्ध झालं पाकिस्तानसोबत. मग त्यानंतर 1966मध्ये काय झालं 1966 10 जानेवारी ताशकंद येथे लालबहादूर शास्त्री यांचं निधन झालं, बरोबर. मग लगेच पक्षाची सूत्र त्यानंतर देशाची पण सूत्र कोणाकडे आली इंदिरा गांधी. ओके, देश की गांधी इंदिरा गांधी यांच्याकडे सर्व सूत्र वगैरे प्राप्त झाली, बरोबर. मग पहा 1966ला त्यांनी काहीच निर्णय वगैरे म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी जास्त काही घेतलं नाही निर्णय वगैरे. ओके, मग 1967 गेला 68 गेला 1969मध्ये पहिल्यांदा त्यांनी काय केलं म्हणजे 2-3 घटना त्यांनी पहिल्यांदा अगदी आक्रमकपणे घडवून आणल्या. पहिली काय नॅशनलायझेशन ऑफ बँक्स. त्यानंतर जे राजकीय म्हणजे राजे रजवाडे होते त्यांची पेन्शन बंद केली. म्हणजे असे काही निर्णय घेतले की त्यांच्या INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस जे होतं त्यामध्येच पार्टी फुटण्यासारखी तिथं चिन्ह दिसायला लागली. कारण पहा आताचे जे सिंधिया आहेत किंवा अगदीच जे राजे रजवाडे होते तेच राजकारणात होते तेव्हा आपण, बरोबर. मग ते राजकारणात असल्यामुळे अगदीच त्यांना वाटलं की ही तर म्हणजे जे पंतप्रधान आहेत सध्याला ते तर आमच्या विरोधात जात आहेत. त्यामुळे त्यांनी म्हटलं की हे इंडियन नॅशनल काँग्रेसचा आपला तिथं नाही, हे आपलं इंडियन नॅशनल काँग्रेस वगैरे नाही. यामुळे इथं पार्टी फुटण्याची सूत्र वगैरे इथं दिसून आली होती 1969मध्ये. व तुम्हाला माहिती आहे 1968लाच काय पहिल्यांदा आलेले होते सिम्बॉलचे रूल्स वगैरे आणून दिलेलं होतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने. ओके, मग हे पहा इथे 1969 रोजी काय झालं म्हणजे 1969मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचं स्प्लिट झालं व इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे ती केस गेली. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं अगदीच निर्णय दिला. मग त्या निर्णयाविरोधात कुठे गेले सुप्रीम कोर्टामध्ये परत एकदा गेले. सुप्रीम कोर्टाने मग सादिक अली वर्सेस ECI म्हणजे सादिक अली वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने 1972ला मेजॉरिटीची टेस्ट आहे त्याला अपहेल्ड केलं आणि एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनुसार
जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे ना त्याला स्टॅटस ऑफ सबऑर्डिनेट लेजिस्लेचरचा दर्जा दिला. म्हणजे पहा, याच्यापूर्वी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे वैधानिक न्यायालयाचा दर्जा होता का? ओके, म्हणजे न्यायालयाद्वारे ते काम करण्यासारखा दर्जा होता का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे? तर बिलकुल नव्हता. मग 1972ला म्हणजे 1969ला जे इंडियन नॅशनल काँग्रेस इंदिरा गांधींमुळे फुटलं, त्याचं 1972मध्ये जाऊन सुप्रीम कोर्टाने निकाल जेव्हा लावला, सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली म्हटलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला अगदी न्यायालयाचे अधिकार आहेत. ओके, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिसनुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे डायरेक्टली तत्वावर त्या काम करू शकतं, म्हणजे न्याय देऊ शकतं असं त्यांनी म्हटलं. व जे 1969मध्ये जे 1968मध्ये जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी काय आणलेलं होतं, मेजॉरिटीचे जे रूल्स आणले होते, म्हणजे सर्व 1961चे त्याच्यानंतरचे CPIचं स्प्लिट वगैरे हे जे सर्व आहे ना, त्याचे पूर्ण 1968मध्ये त्यांनी पूर्ण मोठं रूल्स बनवलेले होते. बरोबर, मग त्या रूल्सला इथं काय झालं, अपहेल्ड केलं सुप्रीम कोर्टाने. बरोबर, मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याची पॉवर आता वाढली का नाही? तर बिलकुल वाढली. ओके, कारण 1972मध्ये त्यांना समजलं की आता आपण मोठे बाहुबली झालेलो आहोत, हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने असेप्ट पण केलं. मग त्यानंतर पुढे पहा, 1997मध्ये काय झालं, मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने परत एकदा अमेंडमेंट केली व त्यामध्ये त्यांनी म्हटलं की एखादी जर पार्टी फुटलेली असेल तर फॅक्शन मेजॉरिटी विल गेट सिम्बॉल अँड मायनॉरिटी कॅन अप्लाय फ्रेश. मग हेच झालेलं होतं. 1997चं जी अमेंडमेंट आली होती पहा, ह्या अमेंडमेंटलाच धरून उद्धव ठाकरे यांना अप्लाय करावं लागलं नवीन फ्रेश सिम्बॉलसाठी. ओके, व जे जे शिंदे गट आहे, शिंदे गटांनी काय केलेलं होतं, मी म्हटलं की इथं फक्त MPs कुठले लोकसभेमधले व इथं MLAs कुठले तर MLAs फक्त विधानसभेमधले. याच दोन बेसिसवर यांनी काय केलं होतं, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे त्यांनी मेजॉरिटी स्थापित केली होती. एकनाथ शिंदे यांनी काय केली होती की लोकसभेमधील मेजॉरिटी आणि विधानसभेमधील मेजॉरिटी फक्त त्यांनी प्रूव्ह केली होती. हे कशामुळे प्रूव्ह केली होती की कारण पहा, ह्या अमेंडमेंटमध्ये तेच म्हटलेलं आहे. पहा, एखादी पक्ष आहे व त्या पक्षाचे जे आमदार आहेत जे की विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत, लोकांद्वारे निवडून गेलेले आहेत, आणि जे खासदार आहेत जे की लोकसभेमध्ये निवडून गेलेले आहेत, त्यांची जी जिथं मेजॉरिटी जास्त असेल त्याला मेजॉरिटी आम्ही कन्सिडर करू असं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी रूल्समध्ये त्यांच्या म्हटलेलं आहे. लोकसभा आणि विधानसभा फक्त त्यांच्या रूल्समध्ये म्हटलेलं आहे. राज्यसभा आणि विधान परिषद तिथं निग्लेक्ट केलेला आहे किंवा त्याला त्यांनी हे केलेलं नाही आहे, म्हणजे त्याला दर्जा वगैरे दिलेला नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्यांच्या रूल्समध्ये, कारण ते निवडून जात नाहीत. पहा, लोकांमार्फत राज्यसभा आणि विधान परिषदेचे जे MPs आणि MLAs असतील ते निवडून जात नाहीत. या बेसिसवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्यांची मेजॉरिटी तिथं ग्राह्य धरली जात नाही. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काय केलं, फक्त लोकसभा आणि विधानसभा या दोघांचेच MPs आणि MLAsला मेजॉरिटीमध्ये आणलेलं होतं. अगदी त्याच पद्धतीने पहा, त्यामुळे आपल्याला म्हणता येतं की प्रत्येक जजमेंटला यांनी स्टडी करूनच पार्टी फोडलेली होती एकनाथ शिंदे गटाने. त्यानंतर आज जे होत आहे, NCPने पण तेच केलेलं आहे. 40 MPs आणि MLAsला सोबत कशामुळे घेतलं, कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे त्यांना रूल्स माहिती आहेत. रूल्स काय म्हणतं की MPs असावे लोकसभेचे आणि MLAs असावे ते विधानसभेचे. ओके, फक्त ह्या बेसिसवरूनच त्यांनी आज पण पार्टी फोडलेली आहे. मग हे सध्याला जे सिम्बॉल आहेत हे मेजॉरिटीवरती भेटणार व मेजॉरिटी तर अगदी NCP अजितदादा पवार यांच्याकडे ऑलरेडी आहे. त्यामुळे तर सिंपल गोष्ट आहे, ही मेजॉरिटी अगदी ते जिंकून येतील असं आपलं इथं पाहायला मिळतं. मग आता हे जे सर्व आहे ना, आपण जे सर्व स्टडी केलं, आता हे कुठंतरी बदलावं लागेल किंवा ही जी मेजॉरिटी आहे यामध्ये कुठंच काय चुकत आहे किंवा कोणता अध्यक्ष आहे. आता पहा, उद्धव ठाकरे हे पण अध्यक्ष होते व राष्ट्रवादीचे शरद पवार हे पण अध्यक्ष होते, परंतु पार्टी फुटली व अध्यक्षपदच गायब झालं. कशामुळे, तर ह्या मेजॉरिटीच्या बेसिसवर हे पद गायब झालं. हे आता सुप्रीम कोर्टाला जास्त डीपली स्टडी करावं लागणार आहे. हे मोठी गोष्ट आहे. यासाठीच पहा, सुप्रीम कोर्टाने शिवसेना केस अद्याप संपवलेली आहे का? बिलकुल संपवलेलं नाही आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे 5 वरून आम्ही 7 सदस्यीय बेंचकडे हे प्रकरण घेऊन जाणार आहोत. आता यामध्ये दुजोरा कोण दिलेला आहे, तर आता राष्ट्रवादी पक्षाने पण दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे मोठी बेंच जर बसली व यावरती निर्णय अगदी यावाच लागेल. ओके, आता पहा, इथे देण्यात आलेला आहे भाजपाबरोबर गेला तो संपला. आता याची उदाहरणं जी होती ती कालच्या लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये आहेत. पहा, याच्यापूर्वी BJP जी आहे ते कोणाकोणासोबत गेली होती ते मला सांगायची गरज नाही आहे. गोवामध्ये गेली होती, त्यानंतर कर्नाटकमध्ये, पंजाबमध्ये, सगळीकडे त्यांनी जिथे जिथे गेली तिथे पक्षाचं भक्ष त्यांनी केलेलं आहे. हे कालच्या लोकसत्ता लेखमध्ये आलेलं होतं व ते तुम्हाला मी सांगितलेलं होतं की तुम्हाला ऑब्झर्वर बनायचं आहे, त्यामुळे ती वाचून घ्या तुम्ही. ओके, आय होप ते तुम्हाला समजलेलं असेल, त्यामुळे मी याबद्दल आता बोलणार नाही आहे. ओके, त्यानंतर पहा, आणखीन आपलं अँटी डिफेक्शन लॉ राहिलेला आहे, तो पण मी लवकरच सांगणार आहे. आता हे जे आहे
हे शिवसेना केस होती, राष्ट्रवादीची पण केस यामध्ये संपून गेलेली आहे तुमची. ओके, त्यानंतर पुढे चला. शिंदे गटातील 2 आमदारांमध्ये झटापट, स्किप करा, काही गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक नियुक्तीसाठी PhDची अट आता संपुष्टात आलेली आहे. तर मिनिमम क्रायटेरिया काय ठरवण्यात आलेला आहे, तर नेट आणि सेट यानुसारच तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर होता येईल असं UGCने गाईडलाईन्स जारी केलेली आहे. त्यानंतर निम्मे शेतकरी कर्जापासून वंचित राहिलेले आहेत. कारण पहा, सत्ताधारी राजकारणात मग्न असल्याने पीक कर्ज वाटपाचा फज्जा उडाला आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिलची अट पुढे करीत बँका आडकाठी आणत असून नाईलाजाने शेतकऱ्यांना पैशासाठी सावकारांकडे जावे लागत आहे. म्हणजे अगदीच जर राजकारण्यांनी जर राज्यामध्ये जर थोडंसं लक्ष दिलं असतं तर चांगली गोष्ट असते, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. कारण पहा, आतापर्यंत फक्त 47% शेतकऱ्यांनाच पीक कर्ज मिळालेले आहेत. बाकीचे उर्वरित आहेत त्यांना सावकाराकडे जावं लागतं. कारण पहा, सिबिल स्कोअर अगदी जे व्यक्ती इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात, त्यानंतर ज्यांच्याकडे म्हणजे अगदीच लोन्स वगैरे काढण्याची सवय आहे व ते परतफेड वगैरे करतात, त्यांचं सिबिल स्कोअर चांगलं असतं, मग त्यांना अगदी लवकर लोन वगैरे भेटतं. म्हणजे जे नोकरदार व्यक्ती आहेत त्यांना अगदी मिळतं. परंतु शेतकऱ्यांचं सिबिल स्कोअर असेल का, मग बिलकुल असणार नाही. मग अशी जर अटक ही जाचक अट आहे पहा. ओके, कारण शेतकरी कधीच ITR फाईल करत नाही. ओके, एखादी करत पण असेल, मग त्याची जास्त शेती असेल तेव्हा तो ITR फाईल करतो. ITR आपण फाईल करत नाही, म्हणजे आपण शिक्षित असून पण फाईल करत नाही. आता मी करतो, पण तुम्ही पण करू शकता. कारण तुम्ही 0 जरी असेल तुमचं, पहा, तुम्ही 0 जरी टॅक्स भरत असाल ना, तरी तुम्ही ITR फाईल करत राहा. कारण सिबिल स्कोअर तुमचं चांगल्या पद्धतीने बिल्डअप होईल. आता हे शेतकरी करतील का मग, तर बिलकुल करणार. मग ही प्रॉब्लेम आहे इथं. मग त्यामुळे राजकारण्यांनी अगदी जर शेतकऱ्यांचं जर भलं करायचं आहे, किंवा ते म्हणत आहेत ना, मी म्हणजे लोकांचं भल्यासाठी वगैरे ह्या पक्षात आलो, ठीक आहे ना, आता गेलात ना, मग आता तरी भलं करणं गरजेचं आहे असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. ओके, त्यानंतर पुढे या. महाविद्यालयांमध्ये आता संशोधन विकास कक्षाची स्थापना, अगदी चांगली न्यूज आहे पहा. रिसर्चची सवय लागणं आपल्याला अगदी गरजेचं आहे. कारण याच्यापूर्वीचे जे रिसर्च आहेत किंवा अगदी जे PhD वगैरे जे मिळतात ते काहीच नाही. म्हणजे आपली रिसर्च वगैरे बाहेरच्या देशांमध्ये कधीच वापरली जात नाही. आता दुसऱ्या देशाची स्टडी आपण करतो की लॅन्सेटच्या अहवालानुसार असं आपण तिथं म्हणून सांगतो, परंतु आपल्या देशातील एखाद्या विद्यापीठाने रिसर्च केली ते ऐकायला भेटतं का? किंवा पहा तुम्ही, आता आपलंच उदाहरण घेऊयात. SRTMUN नांदेड विद्यापीठाची रिसर्च कधी आपण वाचलेली आहे का? बिलकुल नाही. हा तिथं मुख्य प्रॉब्लेम आहे. ओके, यामुळे रिसर्चचं कल्चर आणणं आपल्याकडे अगदी गरजेचं आहे. त्यानंतर पुढे चला. येथे अगदी योग्य न्यूज गरजेच्या नाहीत आपल्यासाठी. त्यानंतर पहा, भाजपच्या वाट्याला किती जागा? 90 जागा लढण्याची अजित पवार यांची घोषणा. शिंदे यांनाही अधिक जागा हव्यात. आता म्हणजे हे 3 गाडा तशा पद्धतीने जर पाहिलं आपण तर आपल्यासाठी गरजेचं नाही, परंतु हे ऑब्झर्वर बनवण्यासाठी तुम्हाला न्यूज मी आणलेली आहे. तर प्लीज तुम्ही ऑब्झर्व करत राहा, कारण पुढे चालून आपल्याला या न्यूज अगदी गरजेच्या आहेत, किंवा इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला हे विचारलं जाऊ शकेल. त्यानंतर अगदीच सुप्रियाताई सुळे यांनी जे काही बोललं ना, ते अगदी फील झालं पहा. यांनी काय म्हटलं की वडीलधाऱ्याला थांबायला सांगणाऱ्या मुलांपेक्षा आम्ही मुली चांगल्या आहोत. ओके, म्हणजे अगदी हे वाक्य मला फील झालं थोडंसं कुठेतरी. आता हे अगदीच आउट ऑफ कंटेक्स्ट न्यूज आहे, म्हणजे MPSC आणि UPSCला येणार नाही, परंतु यांनी जे बोललं थोडंसं एका पद्धतीने जर पाहिलं, जर असं होत असेल समाजामध्ये, तर हे तर डायरेक्टली काय म्हणतो वुमन एम्पॉवरमेंटसाठी पण तुम्ही आता हे तरी कोट करू शकणार नाही, परंतु तुम्हाला पण ते थोडंसाठी कुठेतरी फील होईल या निमित्ताने मी ही हायलाईट करून न्यूज आणलेली होती. ओके, त्यानंतर पुढे चला. येथे पहा, लोकसत्ता विचार. आता यामध्ये वैज्ञानिक संशोधनासाठी 70% निधी प्रायव्हेट सेक्टरमधून वगैरे येईल. हे आपल्यासाठी काही गरजेचं आहे का? बिलकुल नाही. अशा पद्धतीने आपण टीकास्त्र वगैरे करू शकत नाही, त्यामुळे मी याला स्किप केलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे या. सागरी वनस्पती व ऑक्सिजन. आता पहा, पृथ्वीच्या पर्यावरणातील ऑक्सिजनापैकी सुमारे 50 ते 80% ऑक्सिजन सागरातून आपल्याला मिळतो. म्हणजे जे ओशियन आहे पहा, ओके, जे ओशियन असतं किंवा जे महासागर वगैरे म्हणतो, तिथून आपल्याला किती 50 ते 80% आपल्याला ऑक्सिजन मिळतं. ओके, जर एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन जर मिळालं तर पहा, हे मिळालं तर अगदीच आपल्यासाठी ते चांगलंच आहे. ओके, हे आपल्यासाठी चांगलंच आहे असं आपण इथं कन्सिडर करूयात. मग आता पहा, याचं थोडंसं पुढे जायचं आहे आपल्याला. मग आता पहा, ओशियनमध्ये हे ऑक्सिजन कशामार्फत तयार होतं, तर ते प्लॅन्क्टन आहेत, म्हणजे समुद्र जीव किंवा जे अगदी शेवाळ वगैरे असतं, तिथून हे काय ऑक्सिजन तयार होतं. 50 ते 80% ऑक्सिजन तिथून आपल्याला मिळतं, कारण समुद्रामध्ये पण जीव असतात. मग
या बेसिसवर आपला हे ऑक्सिजन मिळतं प्लॅन्क्टनमुळे. मग आता जर ओशियनचं जर तापमान वाढलं, ओके, ओशियनचं जर क्लायमेट चेंज झालं तर काय होईल पहा, हे प्लॅन्क्टन मरतील का नाही? अगदी मरतील. ओके, हे प्लॅन्क्टन मेले, त्यानंतर शेवाळ मरेल, त्यानंतर क्लायमेट चेंजमुळे कोरल पण मरतात, म्हणजे कोरलचं ॲसिडिफिकेशन होऊन ते पण जागा सोडून जातील आपली. मग हे सर्व झाल्यानंतर पहा, ऑक्सिजनचं प्रमाण जे 50 ते 80% यांमुळे मिळत आहे ते ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल का नाही? मग कमी होईल. मग आपल्याला हेच लिंकेजेस करायचं आहे. क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आपल्या ऑक्सिजनवर पण होईल. ऑक्सिजनवर जर इम्पॅक्ट झाला की मग ह्युमॅनिटी वगैरे राहील का? किंवा समुद्रातील तर जीव आपोआप खतम होतील, परंतु त्या जीवांसोबत आपण पण, मानवी जीव पण, जीवसृष्टी पण खतम होण्याच्या कगारवर जाईल असं आपल्याला डायरेक्टली सांगता येतं. कारण पहा, समुद्राचं पण 50 ते 80% वाटा आहे आपल्याला ऑक्सिजन पुरवण्यामध्ये. जे आपण झाडे लावा, म्हणजे झाडांमुळे जे ऑक्सिजन भेटतं त्याचं तर वाटा आहेच आहे, यासोबतच आपल्या समुद्राचा पण आहे. त्यामुळे जे ग्लोबल क्लायमेट चेंज आहे त्याला रोखणं आपली अगदी गरजेची आहे, म्हणजे काळाची गरज आहे. ओके, म्हणजे ग्लोबल क्लायमेट चेंज जर तुम्ही रोखला नाही तर आपला जी येणारी पिढी आहे त्यांना ऑक्सिजन मिळणार नाही, हे एक शाश्वत सत्य आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण पहा, 50 ते 80% ऑक्सिजन जे आहे ते कुठून मिळतं? तर समुद्रातून मिळतं. आता 80% किमान नका घेऊ, फक्त 50% जरी घेतलात तरी पहा, 50% जर समुद्राचा इथं वाटा असेल तर अगदी ते पण आपल्यासाठी भरपूर आहे. ओके, हे तुम्हाला अगदी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. अवघडलेली नवीन सहस्त्रकाच्या सुरुवातीस, म्हणजे जे SCO जी मीटिंग झाली, शांघाय कोऑपरेशनची जी सदस्यांची जी मीटिंग झाली 4 जुलैला, अगदी ती 3 तास मीटिंग चालली. मग या मीटिंगमध्ये काय काय बोलले, तर सर्व देश नाराज एकूण होते असं इथं डायरेक्टली लेखमध्ये लिहिलेलं आहे. व पहा, या मीटिंगमधून अगदी काही साध्य वगैरे झालं नाही आहे. तर G20वर जास्त प्रश्न येऊ शकतील, परंतु SCO बद्दल मला नाही वाटत, परंतु येऊ पण शकतील. कशा पद्धतीने पहा, तर याचं जास्त का रिलिव्हन्स राहिलं नाही आहे, SCOचं आता सध्याला रिलिव्हन्स का राहत नाही आहे, असं जर प्रश्न विचारला तर तुम्हाला लिहिता यायला हवं. त्यासाठी हा लेखमधून तर तुम्हाला ते लिहिता येणार नाही, परंतु इंटरनॅशनल रिलेशन वाचल्यानंतर तिथून तुम्हाला लिहिता येईल. कारण पहा, ह्या SCOमध्ये जे सेंट्रल आशियन कंट्रीज आहेत ते तिथं मुख्य प्रॉब्लेम आहे. त्यांच्याकडे अगदी रिसोर्सेस नाही व यांचं लक्ष काय होतं, SCOचं पहिल्यांदा जे लक्ष होतं ते मिलिटरी कॉर्पोरेशनवर होतं. ओके, मिलिटरीबाबतचं हे कॉर्पोरेशन होतं, पण आता हे सध्याला कशाला ब्रॉड पर्स्पेक्टिव्हवर वगैरे आलेले आहेत. त्यामुळे हे प्रॉब्लेम तिथं तयार होत आहे. व तिन्ही पण उभरते कंट्रीज आहेत. एक रशिया उभरलेला आहे ऑलरेडी, त्यानंतर भारत आणि पाकिस्तान, त्यानंतर चायना. म्हणजे पाकिस्तानला आपण गणतच नाही, परंतु भारत आणि चायना हे दोघं पण रायवल काय आहेत, इकॉनॉमिक्स आहेत. म्हणजे अगदीच हे दोघं पण उभरते कंट्रीज आहेत व दोघांमध्ये पण थोडंसं क्लॅश आहे. यामुळे सध्याला SCOचं जे हे आहे, काय म्हणतो आपण, त्याचं जे व्हॅल्यू आहे ते थोडीशी कमी झालेली आपल्याला तिथं पाहायला मिळते. कारण यामध्ये जास्त चर्चा होत नाही व जरी झाली तर 3 तासाची चर्चा होते. त्यामुळे हे सर्व प्रकरण आपल्याला तिथं, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन शिकल्यानंतर तुम्हाला हे सर्व समजून येईल की कशा पद्धतीने सेंट्रल आशियन कंट्रीजमुळे वगैरे हे थोडंसं डबघायला जात आहे SCO. ओके, त्यानंतर पुढे चला, राजकारणी जिंकले राज्य हारले, हे आपण अगदीच पाहिलं. आत्ता शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही आहे. ओके, त्या बाबतीत मग आता हा जो लेख आहे तो अगदी तुम्ही वाचून घ्या, म्हणजे ऑब्झर्वर या नात्याने तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. कारण मी हे लेख वगैरे वाचून दाखवत नाही आहे किंवा याचं एक्सप्लेनेशन देत नाही आहे. ओके, आय थिंक ते तुम्ही वाचून घ्यावं. त्यानंतर पुढे चला, साखर कारखानदारांची कोंडी, स्किप करा लेख. त्यानंतर पुढे चला, आता इथे देण्यात आलेलं आहे सत्ताकारण जळगाव जिल्ह्यात तिन्ही पक्षांची 3 मंत्री, स्किप करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता. त्यानंतर आणखीन एक इथं सांगायची बाब राहिली तर पहा, आंतरराष्ट्रीय संघटना. आता इथं दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय संघटनेसाठी पण तुम्ही द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस हेच वृत्तपत्र तुम्ही वाचून घेऊ शकता. इंटरनॅशनल रिलेशन वाचलं तेव्हा मला समजलं, त्यामुळे म्हणतोय मी, तुम्ही प्लीज नरेटिव्हमध्ये वगैरे फसवू नका की फक्त द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस वाचल्यानंतर सर्व काही होईल. तर पहा, सिलेबस तुम्हाला कंप्लीट करावंच लागेल व इंटरनॅशनल रिलेशनसाठी एखादं बुक तरी तुम्हाला वाचावंच लागेल. तेव्हाच तुमचे हे जे बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे असतात ते सर्व क्लिअर होतील. जेव्हा तुम्ही बुक वाचता त्यानंतर त्याला मसाला टाकण्यासाठी तुम्हाला इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूची गरज पडेल. ओके, त्यानंतर द हिंदूकडे जाऊयात आपण. ही न्यूज आपण कव्हर केलेली होती. त्यानंतर पुढे चला, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, हे आपण पुढे पाहूयात. त्यानंतर ही PhDची न्यूज स्किप करा. त्यानंतर हे पहा, इथे ट्राईबचं नाव आलेलं आहे, इथं लिहून दिलेलं आहे मी. आंध्र प्रदेशमधील कोंडा ट्राईब आणि पोलावरम प्रोजेक्ट, यामुळे ते काय होत आहे, थोडंसं डबघाईला जात आहे किंवा त्यांना हानी पोहोचत आहे. त्यामुळे कोंडा ट्राईब आणि पोलावरम प्रोजेक्ट जे आहे ते प्लीज एकदा पाहून घ्या. होमवर्क असेल ते तुमचं. ओके, डेली मी पण होमवर्क देणार आहे तुम्हाला, कारण सर्व काहीतरी मी कव्हर करू शकत नाही तुमच्यासाठी. ओके, म्हणजे अगदीच
मी प्रयत्न तरी करत असतो, परंतु टाईम कन्स्ट्रेंट असतं माझ्याकडे पण. त्यामुळे प्लीज शक्य झालं तर रात्री वगैरे जी आपली PDF आहे ती तुम्ही एकदा वाचून पाहून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पहा ही न्यूज आहे. बॉम्बे हायकोर्ट इश्यूज नोटीस टू महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑन इंटरफेथ मॅरेज पॅनल. झालेलं काय पहा, गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर 15, 2022 रोजी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक GR काढला व त्यामध्ये म्हटलं की त्यांनी एक पॅनल बसवणार आहोत आम्ही, एक कमिटी असेल. त्या कमिटीला तुम्ही तुमचं लग्न झाल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तिथं जाऊन तुम्ही सांगायचं आहे की आम्ही लग्न अशा पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, आंतरधर्मीय जर मॅरेज असतील किंवा अगदीच महिलांचं तशा पद्धतीने म्हणजे लव्ह जिहादच्या टाईपने वगैरे जाऊ नये याला रोखण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक काय केलेलं होतं, तिथं पॅनल वगैरे बसवलेलं होतं 15 डिसेंबर 2022ला. मग त्याबद्दल PIL दाखल करण्यात आली बॉम्बे हायकोर्टमध्ये. मग त्यानुसार पहा या PILमध्ये काय काय पॉईंट आले तर कॉन्ट्रोवर्सीज कोणते 14 आर्टिकल, त्यानंतर आर्टिकल 15 ज्यामध्ये अगदीच डिस्क्रिमिनेशन वगैरे होऊ नये असं म्हटलेलं आहे. त्यानंतर राईट टू फ्री एक्सप्रेस अभिव्यक्ती स्वातंत्र्य आर्टिकल 19, त्यानंतर आर्टिकल 21 राईट टू लाईफ. ओके, ही त्यानंतर आर्टिकल 25 फ्रीडम ऑफ कन्सायन्सेस अँड फ्री प्रोफेशन. ओके, ही जी सर्व फंडामेंटल राईट्स आहेत एवढे व्हायलेशन करते ती समिती. ओके, म्हणजे फक्त विवाह नोंदणीसाठीची जी समिती आहे, म्हणजे धार्मिक विवाह जर तुम्ही केलात किंवा तुमचा जर धर्म चेंज करून जर तुम्ही विवाह करत असाल तर त्या पॅनलला तुम्ही सांगणं गरजेचं आहे असं जे समितीने बसवलं. त्यामध्ये पहा आर्टिकल किती व्हायलेट होत आहेत, आर्टिकल 14, 15, 19, 21 आणि 25. मग हे एवढे व्हायलेट होत असतील तर आता उद्या परवा यावरती नक्की लेख येईल. मग याबद्दल आपण चर्चा नक्की विस्तृतरित्या करणार आहोत. फक्त हे लक्षात असू द्या की बॉम्बे हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. ओके, मग आता याचं विश्लेषण आपलं पुढे होणार आहे, काळजी करू नका, मी घेईल त्याला डिटेलमध्ये. त्यानंतर पुढे या तिसरं जज इथं स्थापन झालेलं आहे सेंथिल बालाजी यांच्या केसमध्ये, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे या UP गव्हर्नमेंट प्लॅन्स टू रिपील ओव्हर 100 ब्रिटिश इरा लॉज. म्हणजे ब्रिटिश इरामधील जे 100 लॉज होते ते रिपील करण्यात येणार आहेत, चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर फ्रॉडस्टर युझिंग फोटोज ऑफ सेलिब्रिटीज टू कॉन पीपल. अगदीच तुम्ही पण फ्रॉडपासून अगदी सावध राहा, म्हणजे लालचीला वगैरे बळी पडू नका असंच माझं म्हणणं असेल या बाबतीत. त्यानंतर पुढे या एडिटोरियलमध्ये पहा, आय थिंक हे स्पष्ट करण्यासारखं वगैरे नाही आहे, तरी पण पहा USA आणि इंडिया यांच्या कॉन्स्टिट्यूशनचं इथं कंपॅरिझन केलेलं आहे, म्हणजे जास्त काही कंपॅरिझन इथं केलेलं नाही आहे. तर बेसिकली पहा USच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये फक्त इक्वल प्रोटेक्शन अशा पद्धतीने दिलेलं आहे फंडामेंटल राईट्समध्ये. ओके, त्यांच्या. परंतु भारताच्या संविधानामध्ये पहा इक्वॅलिटी आपला अगदी आर्टिकल 14 काय म्हणते, इक्वॅलिटी. त्यानंतर 15 पण इक्वॅलिटी म्हणते, 16 पण इक्वॅलिटी म्हणते. हे सर्व जे आर्टिकल आहेत ना आपल्याला भरभरून दिलेले दिसतात, म्हणजे विस्तृतरित्या आहेत, जे की अमेरिकेमध्ये ते सापडत नाहीत. हे इथं मुद्दा त्यांनी स्पष्ट केलेला आहे. ओके, म्हणजे ते तुम्हाला विस्तृत करता येईल असं मला वाटतं की तुम्ही लिहू शकता हे. ओके, जर तुम्ही UPSCचा अभ्यास करत आहात म्हणजे एवढं तरी तुम्हाला लिहिण्याची स्किल आहे असं मला वाटतं, त्यामुळे मी आता इथं स्किप करतोय. ओके, त्यानंतर पहा आणखीन एक न्यूज आहे जे की कॅबिनेट गिव्ज नॉड टू डाटा प्रोटेक्शन बिल. पहा अगदीच डाटा प्रोटेक्शन बिल जे आहे ते येत्या 20 जुलैपासून जे पावसाळी अधिवेशन संसदेचं चालू होत आहे त्यामध्ये मांडण्याची शक्यता आहे, कारण कॅबिनेटने याला काय केलेलं आहे, परमिशन दिलेली आहे. ओके, म्हणजे डाटा प्रोटेक्शन बिल आहे. पहा हे डाटा प्रोटेक्शन बिल आल्यानंतर अगदीच तुमचं डाटा प्रिव्हसी अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळली तर जाईल असं आपल्याला वाटतं, परंतु यामध्ये RTI बद्दल थोडेसे निर्बंध पण येणार आहेत. ओके, RTIद्वारे डाटा प्रोटेक्शन बिल याला म्हणजे डाटा प्रोटेक्शन बिलद्वारे RTIला इथं काय करण्यात येत आहे, अमेंड पण करण्यात येत आहे. ओके, कारण पर्सनल जर इन्फॉर्मेशन असेल तर याला RTIमध्ये देता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. मग इथं थोडंसं काळजीची बाब इथं वाटत आहे. त्यानंतर 2000 याबद्दल सजेशन आले होते, कमेंट आले होते. ओके, परंतु हे पण देण्यासाठी त्यांनी सरकारने नकार दिलेला आहे की आम्ही हे करणार नाही आहे, म्हणजे त्याला पब्लिक डिस्क्लोजरमध्ये आणणार नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक बिल येणार आहे या सेशनमध्ये, ते जे की टेलिकॉम सेक्टरबद्दल आहे. टेलिकॉम सेक्टरबद्दलचं बिल आपण गेल्या वर्षी चर्चेला घेतलेलं होतं. परत एकदा सांगतो त्या बिलमध्ये काय असेल, जे आता तुम्हाला स्पॅम कॉल वगैरे येतात पहा, त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी करण्यात येणार आहे. म्हणजे आता माझ्या मोबाईलवरून जर दुसऱ्यांना फोन वगैरे जर गेला तर तिथं पवन निलेवाड हे नाव कंपल्सरी येणं गरजेचं आहे. हे या बिलमध्ये आहे, टेलिकॉमच्या बिलमध्ये. आता हे बिल पास होणं अगदी गरजेचं आहे, परंतु आता यावरती चर्चा पण होणं गरजेचं आहे. पण आता ऑपोजिशन पक्ष चर्चा करेल किंवा नाही करेल हा एक मोठा मुद्दा आहे, कारण डाटा प्रोटेक्शन बिल हा तर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा मुद्दाच आहे. पहा सुप्रीम कोर्ट याबद्दल अगदीच सुप्रीम कोर्टामध्ये इथं निकाल लागेल, त्यामुळे मला नाही वाटत की आता याबद्दल
चर्चा होईल संसदेमध्ये, कारण जर सध्याचं जर परिस्थिती पाहिली आपल्या संसदेची वगैरे, तर चर्चेसारखी तिथं परिस्थिती दिसत नाही. परंतु जर चर्चा झाली तर ती अगदी होणं गरजेचं पण आहे, कारण सुप्रीम कोर्टामध्ये ही केस परत जाणार आहे म्हणजे जाणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं असेल. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. हां, आणखीन जे ते आपलं PYQ बाबतचं आहे ते लवकरच मी व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याचं, आणि त्यानंतर कालचं जे रिट पिटिशन आहे ते पण लवकरच आज किंवा उद्या त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.